नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीविरुद्ध जर खोटा गुन्हा दाखल केलेला असेल तर त्या व्यक्तींनी काय करायला पाहिजे किंवा कोणत्या कायदेशीर उपायाचा अवलंब केला पाहिजे या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला असेल तर तुम्ही प्रथम घाबरून न जाता शांत राहून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. त्यासाठी कायदेशीर उपाय आहेत. तर ते कायदेशीर उपाय कोणते त्यासंबंधी माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू. मित्रांनो, प्रथम तुम्ही एखाद्या अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या आणि तुमची जे काही तुमच्याविरुद्ध खोटी केस केलेली आहे त्यासंबंधीची संपूर्ण त्यांना माहिती देऊन त्याबद्दल तुम्ही कायदेशीर सल्ला घ्या आणि त्याच्यानंतरच पुढची पावलं टाका. त्यानंतरचं आहे मित्रांनो अटकपूर्व जामीन. जर गुन्हा दखलपात्र असेल तर अटक टाळण्यासाठी त्वरित सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमची अटक होणार आहे ती टळू शकते. त्यानंतरचं आहे मित्रांनो पुरावे गोळा करा. जर तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र, कॉल रेकॉर्ड, CCTV फुटेज किंवा साक्षीदार असतील तर ह्या सर्व बाबींचा तुम्ही गोळा करून तुमच्याजवळ ठेवा. आणि जर तुम्ही घटनास्थळी उपस्थित नसाल त्याबद्दलचा तुमच्याकडं पुरावा असेल तर हे अत्यंत महत्त्वाचा पुरावा तुमच्या खटल्यामध्ये तुम्हाला निर्दोष सोडण्यामध्ये महत्त्वाचा ठरू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो FIR रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करा. मित्रांनो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 528 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये खोटा FIR रद्द करण्यासाठी तुम्ही याचिका दाखल करू शकता. आणि जर तुम्ही निर्दोष असाल, तुमच्याकडे सगळे पुरावे असतील तर ते FIR झालेला रद्दही होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही तक्रारसुद्धा त्या व्यक्तीविरुद्ध दाखल करू शकता. मित्रांनो, तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 211, 217 नुसार गुन्हा दाखल करू शकता किंवा त्या व्यक्तीविरुद्ध अब्रू नुकसानीचा गुन्हासुद्धा दाखल करू शकता. त्यानंतर आहे मित्रांनो पोलिसांना सहकार्य करा. मित्रांनो, जर पोलिसांनी तुम्हाला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 41A अंतर्गत नोटीस बजावत असेल तर तुम्ही पोलिसांना तपासात सहकार्य करा व वकिलांशी सल्लामसलत करूनच सगळ्या कागदपत्रावर सही करा. तर मित्रांनो, आपण आत्ताच एखाद्या व्यक्तीविरुद्ध जर गुन्हा दाखल झालेला असेल तर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे किंवा कोणते उपायाचा अवलंब करायला पाहिजे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.